Here is a special recipe नागपंचमी called is a पातोले फेस्टिवल नागपंचमी। ड्रायफ्रूट तुमच्या आवडीचे कोणतेही। 1 कप पाणी, थोडा जास्त, अर्धा कप थोडा कमी, चवीपुरता मीठ, 2 चमचे तेल। मीठही जास्त टाकून घ्यायचं नाही कारण की गोडाचा पदार्थ आहे। पाणी उकळून उकळत्या पाण्यामध्ये 1 कप पीठ मिक्स करून शिजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम स्लो नाही तर ऑफ करून घ्यायची आहे। स्टर करून वरून थोडा सुका पीठ परत स्टर करून घ्यायचं आहे। घाटून पीठ शिजून घ्यायचं आहे। पिठावर झाकण देऊन 1 नारळ किसून, नागपंचमीला जर स्पेशल कोणती रेसिपी नागपंचमीची बनवत असेल तर त्यावेळी झाडू मारत नाही। तुम्ही मिक्सरलाही खोबरा वाटून घेऊ शकता। मिक्सरला जर वाटून घेतला तर दरदरा असा वाटून घ्या। याप्रमाणे गूळही किसून घेणार आहे कारण की तो मेल्ट पटकन होतो। गूळ शिजवतानाही प्रॉब्लेम येत नाही। गोड तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। मी एका नारळाला 1/3 कप गूळ घेतलेला आहे। ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घरात अवेलेबल असेल ते घ्या। 2 चमचे घीमध्ये ड्रायफ्रूट रोस्ट केलेले साईडला काढून त्याच घी पॅनमध्ये खोवून घेतलेला खोबरा, 1/3 कप गूळ मिक्स करून गूळ आणि खोबरा शिजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर। जास्तही शिजून घ्यायचं नाहीये नाहीतर चव कडक होते। रोस्ट केलेले ड्रायफ्रूट मिक्स करून यामध्ये तुम्ही खसखशी टाकू शकता। चव गॅसवरून ओतून थंड करून घ्यायची आहे। तांदळाचा पीठ थोडा पाणी घेऊन मळून आणि पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं नाहीतर गुठल्या होतात। मळताना जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही। पीठ जास्त पातळही नाही आणि कडकही नाही, याप्रमाणे मळून। जर तुम्ही पातोले डायरेक्ट स्टीमरला लावत असाल तर तुम्ही तेल लावून घ्या। हळदीच्या पानामधले पातोले अप्रतिम लागतात आणि भारी लागतात। हळदीच्या पाण्याची चव आणि हळदीच्या पाण्याचा स्मेल पातोल्यामध्ये उतरते आणि त्यामध्ये स्वादिष्ट आणि चविष्ट लागते पातोले। छोटीशी चपाती तयार करून त्याच्यामध्ये स्टफिंग भरून मिटून घ्यायचं आहे। पातोल्यांच्या कडा चांगल्या बंद करून घ्यायच्या आहेत नाहीतर स्टफिंग बाहेरही येऊ शकते। याप्रमाणे सर्व पातोले करून घ्यायचे आहेत। एका नारळाचे 18-20 पातोले होतात। स्टीमिंग करून घ्यायचं आहे, जास्तही उशीर स्टीमिंग करून घ्यायचं नाही आहे। 9 ते 8 मिनिटे स्टीमिंग करून घ्यायचे आहेत पातोले थंड करून मगच सर्व करून घ्यायचे आहेत। नागपंचमीला नागाला दूध दिला जातो। नागपंचमीला पातोले बनवायला विसरू नका आणि खायलाही विसरू नका आणि बनवायलाही विसरू नका। आय होप व्हिडिओ आवडला, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।